मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। आरटीईसाठी शिक्षण विभागाकडून 176 कोटी 92 लाख 29 हजारांचा निधी मंजूर। पहिली ते 8वी पर्यंतच्या 4,07,000 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई। एप्रिल ते मे या 2 महिन्यांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये 43 कोटी 54 लाखांचा दंड वसूल। मुंबई विभागामध्ये 11 कोटींच्या दंडाचाही समावेश। सीईटीसाठी यापुढे राज्याबाहेर परीक्षा केंद्र असणार नाही, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय। राज्याबाहेरील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असल्याच्या शक्यतेमुळे निर्णय। राज्यामध्ये पहिल्यांदाच केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या 11वी प्रवेशांसाठी अर्ज नोंदणीची मुदत संपली। 11वी प्रवेशासाठी एकूण 12,71,295 विद्यार्थ्यांकडून नोंदणी। राज्य मंडळाकडून 10वीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या डिजिटल लॉकरमध्ये उपलब्ध। राज्यातील 14,55,477 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्थळ 8 जूनला ठरणार। संमेलनासाठी औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर, शाहूपुरी, सातारा संस्थांकडून निमंत्रण आल्याची माहिती। स्थळ निश्चितीसाठी निवड समिती गठीत। ठाण्यामध्ये आतापर्यंत कोरोनाच्या 131 रुग्णांची नोंद। 101 रुग्णांचे 5 दिवसांचे गृहविलगीकरण पूर्ण। 10 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार। ठाणे पालिकेची माहिती। कल्याणमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। दंगल विभागासह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। शांततेमध्ये सण साजरा करण्याचं पोलीस आयुक्तांचं आवाहन। कल्याणमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केडीएमसी, एमएमआरडी आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण। एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रमातून 3,000 झाडं लावली।